श्री दुर्गा सप्तशती अध्याय 3 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ओम दुम दुर्गाय नमः। उदित सूर्यासमान दुर्गेची अंग कांती महान आरक्त वस्त्र नेसून उभी समोर राहत असे। रक्तचंदन स्तनीले पिले मुंडमाळ गळा घातली हाती जपमाळ घेतली ऐसे रूप दावीत असे। 3 नेत्र चंद्र कोर भाळी मुकुट सुंदर कमलासनी विराजित अभयमुद्रा करीत असे। ध्यानी ऐसे पाहून केले देवी ते वंदन ऋषी भक्ता लागून कथा सांगती देवीची। पाहून दैत्य सैन्याचे हनन दैत्य सेनापती चक्षुरापण महाक्रोधे पुढे येऊन आंबेसी युद्ध करीत असे। जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाण वर्षात असुर करू लागे ते धवा। श्रीदेवीने अनायास छेदिले बाण समूहास अश्वसारथी ध्वज धनुष्य कापून तिने काढिले। घेऊन ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंह मस्तकी करोनी मार देवीवरी धावे तो। देवीच्या वाम बाहीवर दैत्य मारी तलवार तव ती तुटोनी भूमीवर पडे पाहा ते धवा। मग शूल घेऊनी करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अतिवेगाने देवीवरी शूल येऊ लागला। देवीनेही एक शूल फेकीला शूल देखून दैत्य शूलाचे तुकडे होऊन भूमीवर पडले ते चक्षुर महादैत्य त्याचेही तुकडे होत। देवी शूलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी आरूढत युद्धालागी सरसावे। शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी शक्ती पडे भूमीवरी देखोनी क्रोध दैत्याते। क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणे तोडीत सिंह गजावरी चढत मारावे या दैत्याते। सिंहे बाही पकडून दैत्यासी भूमी पाडून पंजे त्यासी मारून शिर धड केले बाजूला। उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारिला करालही तैसाची मेला देवी हसते त्या राणी। अद्वैत नामये दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कळ ताम्रवंधक मारले पहा देवीने। दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशापरी शांती यावी पृथ्वीवरी देव कार्य करीत असे। उग्रास्त उग्रवीर्य महाहनु आदि दैत्यांचे हनन त्रिशूले देवीने करून भूमी भार अवतरला। दुर्धर दुर्मुख बिडाल ऐसे कित्येक दैत्यवीर सर्वांसी यमनगर पाठविले त्या देवीने। पाहुणी सेनेचा संहार महिष रूप धरी महिषासूर देवी सेनेत हाहाकार उडवीत असे ते धवा। कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तोडविले निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी। शिंगाने उचलून पर्वत देवी सैन्यावरी फेकीत वृक्ष पाषाण पडू लागत देवी सैन्यावरी ते धवा। महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण त्यांच्या निश्वासे पाषाण गगनी उडवणी जाती ते मागोनी परत देवी सैन्यावरी पडत अपार हानी होत देवी सेनेची त्यावेळी। हे पाहुनी क्रोधित होई दुर्गा देवी तेथ दैत्य आक्रमण करीत देवी आणि सिंहावरी। दुर्गा महाचंडिका पाशे त्यासी बांधे देखा महिष रूप त्यागोनी देखा सिंह रूप धरीत असे। महिषे सिंहाचे रूप धरिले दुर्गेनी त्यासी पकडले त्याने रूप पालटले पुरुष रूप धरिले देखा देवीने धरिता त्यासी गजरूप धरी वेगेसी। सोंडेनी मारे सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया देवी अकस्मात सोंड कापुनी टाकीत पुन्हा महिष रूप घेत महादैत्य ते धवा महिष रूप घेऊन करी देवी सैन्या ते हैराण। चंडिका हसे खद खदोन मधुपाना ते करोनिया शिंगाने पर्वत उचलोनी देवी सैन्यावरी फेकोनी देवी बाण समूहाने चूर्ण केले ते धवा। हसोनी देवी म्हणत जोवरी मी मधु पीत तोवरी गर्जना करीत हर्ष करून घेईतो तुझा मृत्यू मम हाती होईल काही क्षणाती। शीघ्र देवता गर्जती पहा आता निर्धारे ऐसा म्हणून जगदंबा उडी घेई ते धवा। महादैत्या ते आडवा पाडीला पहा देवीने लत्ता प्रहार करूनी दैत्य पाडीला धरणी शूले कंठ वेदोनी टाकीला पहा देवीने। महिषांचे कापिता शिर राक्षस येई बाहेर हाती घेऊनी तलवार शिर त्याचे छेदिले। ऐशापरी महिषासूर मारिला देवीने असुर दैत्य सैन्य हाहाकार करीत पळूनी गेले तो प्रसन्न होऊनी देवगण पुष्प वर्षाव करीती जाण। ऋषी म्हणे रूपा नागोन चरित्र ऐसे देवीचे देवता ऋषी गण गंधर्व दुर्गेचे स्तवन करीत अप्सरा नाचू लागत हर्षभराने ते धवा। मार्कंडेय पुराणांगर्तत सार्वणिक मन्वंतरागत देवी महात्मा महिषासुरवध नाम 3 अध्याय।